नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे आहेत। मराठवाड्यामध्ये सध्या ओला दुष्काळ आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते। या दौऱ्यादरम्यान त्यांनी दुष्काळग्रस्त अशा प्रकारची भागाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। याच पार्श्वभूमीवर आज आपण दादाशी संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार दादा, ओला दुष्काळाची जी काही पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीवर कालच आपण बघितलं मराठवाड्यामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आले होते आणि साहजिकच ते आपल्या जिल्ह्यामध्ये पण आले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सरसकट अशा प्रकारची शेतकऱ्यांना मदत देऊ अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलंय। तर मुख्यमंत्र्याचा हा जो काही दौरा होता आणि त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे, तर याकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची नेमकी काय प्रतिक्रिया, काय सांगाल तुम्ही आम्हाला? याचे दोन भाग आहेत। एक भाग सरसकट वगैरे त्यांनी जे बोलले, ओला दुष्काळ नावाचा विषयच नाही म्हणले। मी पैज लावायला तयार आहे। मी जर शासकीय कागदावर ओला दुष्काळ दाखवला तर एवढ्या मोठ्या जबाबदार पदावरल्या माणसानं असं म्हणायला नाही पाहिजे। आणि सरसकट विषय, निलंगा तालुक्यातले 3च मंडळ आहेत कालच्या तुमच्या यादीत 10 पैकी। ज्या औरादला भेट दिलं औराद मंडळ नाही, ज्या औराद मध्ये सरसकट म्हणलो तुम्ही ती मंडळच नाही, मग सरसकट कुठलं? मग खरं बोला, खऱ्या प्रामाणिकपणे आज शेतकरी संकटात सापडलाय, त्याला मदत करण्याची भावना ठेव। एक दुसरा प्रकार अत्यंत निंदनीय, अत्यंत निंदनीय, इथल्या स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्याला फसवलंय काल। म्हणजे मला तर वाटतं मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, त्यांनी माहिती घ्यावी आणि स्वतःची जगजाहीर एवढी मोठी फसवणूक करणाऱ्या आमदारावर पहिलं कारवाई करावी। म्हणजे नेमकं काय काय म्हणायचं तुम्हाला? ह्या आमदारानं एक ट्रेंड पकडलाय। औराद शहाजानी हा संगमाचा भाग आहे। औराद शहाजानी, तगरखेड, हलसी, मानेजवळगा, सावरी, हलगरा, ही तांबरवाडी, हा परिसर हा संगमाचा परिसर आहे। तिथे भेट दिली आहे। तो परिसर का निवडला? तिथल्या शेतकऱ्याचं दुःख जाणण्यासाठी ना। तिथं ते मुख्यमंत्र्यांसमोर उभा कुणाला केलं? पश्चिम भागातल्या लासोने नावाच्या शेतकऱ्याला। तो मुळात शेतकरी आहे का? तो त्या गावचा सरपंच आहे, माझी गुत्तेदार आहे, फक्त धोतर वापरतो, त्याला गमजा बिमजा दिला, डोक्याला गुंडाळायला लावलं, रोज गुंडाळतो का डोक्याला? हे काय म्हणजे? बरं, हे तालुक्यातल्या लोकांना माहित आहे ना, उत्तम लासोने, मधुकर मागणीचे त्यांनी तिथं, आणि तिथले शेतकरी मेले का? तिथले ज्याचं तिथं जळालंय, अहो स्वाभाविक गोष्ट आहे ना। कुठेही गेलं, ज्याच्या शेतात आपण भेटायला, आता माझा दौरा, त्या शेतकऱ्याचं नाव टाकून आहे, ह्या गावात ह्या शेतकऱ्याच्या शेतात भेटले। स्थानिकचे शेतकरी नव्हते असं तुम्हाला म्हणायचं? त्या हो, येऊ दिले नाहीत, येऊ दिले नव्हते असं नाही, तिथं हजारोनी जमले होते। लक्षात घ्या, ती औराद 35-40 हजार लोकांचं गाव आहे। त्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आरतीताई भंडारे, त्यांनी भेटायचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना येऊ दिला नाही आणि आणून बसवला गुत्तेदार। तुम्ही मुख्यमंत्री कोणाला भेटायला आले होते? एवढं हेलिकॉप्टर हे ते घेऊन, विमान घेऊन, सगळ्या एवढा शासकीय खर्च करून कुणाला भेटायला आले होते? शेतकऱ्याला। ज्या बांधावर तुम्ही थांबलात त्या बांधाच्या मालकाला जवळ येऊ दिलेलं नाही, तुम्ही त्या शेतकऱ्याला जवळ येऊ दिलेलं नाही, आणि त्या नदीकाठच्या लोकांना माळावरला शेतकरी आणून लेक्चर द्यायला लावलं आणि त्याला इथे डोक्याला बिक्याला गुंडाळला। एवढी घोर तालुक्यानं बघितलं ना। बर, 2 वर्षापूर्वी ह्याच माणसाला निलंगा शहरात त्यांनी इथं बाजूला हलगरच्या शेतामध्ये नेऊन ह्याने हात घ्यायचे आणि आणून तिथं उभा केले आणि त्याला बोलायला लावले। म्हणजे 2 वर्षाखाली लासूनच
आताही लासोने म्हणजे कुठेही काही झालं की लासोने, दुसरे शेतकरी नाहीत तालुक्यात, तुम्हाला गुत्तेदारच लागतो. एवढी बिचाऱ्या बघा, मुख्यमंत्र्यांची याच्यात चूक नाही, त्यांना काय माहित, ते औरादला आले, त्यांनी शेतकरी म्हणून त्यांना वाटलं ह्याच शेतकरी इथला आहे. बरोबर, मुख्यमंत्र्याची फसवणूक आहे. आणि तुमचेच आमदार जर तुम्हाला फसवत असतील तर मुख्यमंत्री महोदय गृह खातं काय करलेलं आहे घ्या माहिती. आणि तुमची आमची तर जनतेची तर फसवणूक राजरोज चालू आहे, पण किमान तुमची तर फसवणूक केलेल्यावर कारवाई करा, माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदयाला. दादा, हे जे काही ओला दुष्काळ आहे, या ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या नावावर आता फक्त उद्ध्वस्त झाल्या संसाराचा 7-12 उरलेला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. काय प्रतिक्रिया तुमची नेमकी? हे बघ, 5 प्रकारचं नुकसान झालंय. एक, नदीकाठच्या लोकांचं, ओढ्याकाठच्या लोकांचं अख्खं शेत वाहून जाणे हा प्रकार आहे. बरोबर, म्हणजे पीक तर गेलं पण अख्खी माती घेऊन दगड वर पडले, हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे फूट, अर्धा फूट, 4 बोट खरडण पिकासहित माती खरडून गेली, हा प्रकार आहे. ज्याची सगळीच माती गेली आहे त्याला पुन्हा माती भरून देणं आवश्यक आहे. खरडणीवाल्याला 1 एकर नीट करायला 2 लाख रुपये पुरत नाहीत, तुम्ही कमीत कमी लाखभर तर द्या. तिसरा प्रकार आहे पाण्यात पीक आहे, कुजून गेले, नासून गेले. चौथा प्रकार आहे पीक पाण्यात बुडलं नाही पण सततच्या पावसानं पिकाला खोडाळी झाली आहे. सोयाबीनला मी 150च्या वर रोप मोडून बघितले, तुम्ही सुद्धा प्रयोग करा. कुठलाही दाट हिरवगार दिसणार उचला, मोडा, मध्ये खोडाळी आहे. 100% सगळ्या सोयाबीन उकळ्या. आता ती हिरवं दिसलंय, कृषी अधिकारी म्हणले हिरवं आहे, ह्याला पाणी लागलेलं नाही, पण त्याला खोडाळे 4 दिवसात ती वाळणार आहे, चिपटभर रास शेतकऱ्याच्या घरी येणार नाही. हा 4था प्रकार. आणि 5वा प्रकार आहे जे काढणीच्या टप्प्यात आलेलं, टप्प्यात किंवा त्याच्या पूर्व टप्प्यात आलेलं जे सोयाबीन आहे, सततच्या पावसामुळे जागेवरच त्याच्या शेंगा वापरलेल्या, त्याच्यामुळे त्याची रास घरला येणार नाही. एकूण एक 100% शेतकरी, तो माळावरला असो, तो ओढ्याकाठचा असो, तो नदीकाठचा असो, तो सखल भागातला असो ना चढ भागातला असो, 100% प्रत्येक शेतकऱ्याचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. आता हा जो काही उद्ध्वस्त झालेला जो काही शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला पुन्हा उभा करायचं म्हणजे सरकारने काय केलं पाहिजे, काय सांगाल तुम्ही? हे पहा, लोकशाहीमध्ये 2 घटक आहेत, एक आम्ही विरोधी पक्ष आणि एक सरकार. बरोबर. बोरगाव धडकणारला ज्या दिवशी महिनाभराखाली झालं, पूर आला, लोकांच्या घरात पाणी शिरलं, गुरं ढोरं माणसं वाहून गेली, ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर वाहून गेले, पाईपलाईनी, मोटरी, सगळं. तिथे मी गेलो, आमच्या खासदारांनी भेट दिली, आदरणीय अमित देशमुख साहेब जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरले, सगळ्या विधानसभा मतदारसंघात ते गेले, आज पण ते दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरे साहेबांसोबत. धीरज साहेब फिरतायत, धीरज साहेबांनी कार्यकर्त्यांना गावोगाव तिथे भेटी देऊन सगळ्या शेतकऱ्याच्या समस्या गोळा करायला सांगितलं. अमित साहेबांच्या आदेशानं आम्ही 62च्या राज्यामध्ये नव्हे देशामध्ये पहिल्यांदा एखाद्या राजकीय पक्षानं अशा प्रकारची काळजी घेतली आहे की 62च्या 62 महसूल मंडळाला आम्ही निरीक्षक नेमलेत आणि त्या निरीक्षकामार्फत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, त्याचं झालेलं नुकसान दडपलं जाऊ नये यासाठी आम्ही खबरदारी घेतोय आणि सगळीकडे निरीक्षक दौरे करतायत. तो अहवाल जिल्ह्याला आम्ही नियंत्रण अतिवृष्टी आपत्ती निवारण कक्ष स्थापन केलाय, ते जमा होतं. तो जमा झालेले अहवाल घेऊन आम्ही जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी गरजेनुसार त्या लेवलला सॉल्व्ह नाही झालं, आदरणीय अमित साहेब मुख्यमंत्र्यांना बोलतील, कृषी मंत्र्याला बोलतील, पण आम्ही आमच्या परीने विरोधी पक्ष म्हणून नुसताच विरोध न करता रचनात्मकपणे प्रशासनाला खांद्याला खांदा लावून आम्ही मदत करतोय. दुसरी बाजू आहे मायबाप सरकारची. मायबाप सरकार का म्हणतात? लोककल्याणकारी शासनामध्ये सरकारचं भूमिका काय? कसं आहे, हेलिकॉप्टर उडवायसाठी सरकार आहे का? दौरे करण्यासाठी, जॅकेट घालण्यासाठी सरकार आहे का? पैसे कमवण्यासाठी सरकार आहे का?
सरकार लोकांना संकटकाळी मदत करण्यासाठी, लोकांना आधार देण्यासाठी, लोकांचं जीवन सुखकर बनवण्यासाठी आज 100% सगळा शेतकरी 25,000 26,000 एकरी 25 ते 26,000 एकरी खर्च आहे सोयाबीनचा लागवडीचा, आणि तुम्ही देताय 3,000 ठिकड्या. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे दादा की शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारची जी काही मदत राहणार आहे ते तुटपुंजी राहणार आहे. मग नेमकं कसं शेतकरी या म्हणून कसं सावरणार? नाही, मग आता आमचं हेच मागणं आहे, आमचं हेच म्हणणं आहे त्यांना की बाबा तुम्ही लोककल्याणकारी शासन म्हणून निकष बदला. तुम्ही मला सांगा किती म्हणजे दुष्टपणा आहे. मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्या कमिटीनं मनमोहन सिंगांनी सुरू केल्यापासून पीक विमा योजनेमध्ये जे जोखमीची नुकसान भरपाई होती, म्हणजे अतिवृष्टीमुळं किंवा 21 दिवसापेक्षा अधिकचा खंड पडल्यामुळं 25% अग्रिम देता येत होतं, ते क्लॉजच उडवून टाकलाय. क्लॉज परत करा, परत बसवा. पण बुडवलंच का हा प्रश्न आहे. म्हणजे जे करायला पाहिजे यशाला असतसं अपयशाला पुरं अशा पद्धतीचं सरकार आहे. जे करायला पाहिजे ते करत नाही आणि जे नको ते अगोदर करते. आता या प्राप्त परिस्थितीमध्ये कर्जमाफी ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे, परंतु आणि कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, परंतु आपण बघितलं सरकार कर्जमाफीमध्ये बोलायला तयार नाही. काय सांगाल, काय प्रतिक्रिया नेमकी तुमची यावर? सरकार कशावरच बोलायला तयार नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थेत जनता जोपर्यंत त्यांना अद्दल घडवणार नाही तोपर्यंत हे जागेवर येणार नाही. वर्ष कसं काढायचं शेतकऱ्याने, लेकरा बाळाचं शिक्षण कसं करायचं, मुलीबाळीचं लग्न कसं करायचं, आईचा बायकोचा दवाखाना कसं करायचा, कसं जगायचं कसं एखाद्या कुटुंबाने शेतकऱ्याचं हरवून बसलंय सगळं. आणि आता जर तुमचे अधिकार तुमचा आधार नाही तर तुम्हाला घेऊन काय चाटायचंय का? ओला दुष्काळ ही जी काही परिस्थिती आहे राज्यासमोर अत्यंत गंभीर अशा प्रकारचा विषय झाला, पण तरी पण बघतो सत्ताधारी म्हणा किंवा विरोधक म्हणा की या विषयावर देखील राजकारण करू पाहतात असा आरोप होतो. काय सांगाल तुम्ही? कोणच आरोप होते? कोण 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 म्हणलं ते मला सांगा. कोण या विरोधकांनी राजकारण केलंय? आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करतोय, महसूल मंडळाला निरीक्षक नेमून आम्ही तिथं लोकांची माहिती जमा करतोय, लोकांचे डोळे अश्रू पुसतोय. आम्ही सरकार नाही पण आम्ही विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्याला आधार देतोय. राजकारण हे लोक मला काय म्हणायचं, ह्यांनी तर कुठं राजकारण केले? ह्यांनी चालढकल करतायत. राजकारण काय आहेत? पिंडीवरले विंचू निलंगा आमदारासारखे ते लोक राजकारण करायचे. इथं तिथला शेतकरी आणि तिथं इथला शेतकरी आणि खोटं काहीतरी सांग. कशासाठी खोटं सांगायचं? बरं कारण काय? बरं मिळालं काय ह्यांना? स्वतःच्या मुख्यमंत्र्याला फसवून तिथल्या शेतकऱ्यांचा, त्या परिसरातल्या शेतकऱ्यांचा अपमान करून, तालुक्यातल्या शेतकऱ्याचा अपमान करून मिळालं काय? खोटेपणा करून. हे असे फालतू लोक काही करत असतील, परंतु मला तर वाटत नाही सत्ताधारी चालढकल करतायत. त्यांनी काही राजकारण केलेलं मला दिसलं नाही. आता जे काही दुष्काळी अशा प्रकारची जी काही परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर सध्या पाहणी दौरे चालू आहेत. दादा आपण जर बघितलं काही नेत्यांचे जे काही फोटो बघितलं तर ते फोटो सेशन करत आहेत की काय, का पाहणी दौरा की त्यांचा फोटो सेशन आहे असाही प्रश्न निर्माण होते. काय सांगाल तुम्ही आता याबद्दल नेमकं? नाही बाबा, ज्याची त्याची बुद्धी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. पण मला म्हणायचंय की किमान कोणी जाऊन पाहणी तर केली आहे, धन्यवाद द्या त्यांना. जे घरात झोपले टक्केवारी खाऊन त्यांचं काय अलग लक्षात? कोणी केली पाहणी, ठीक आहे, काय वाईट काय त्याच्यात? करू द्या, मी तर त्याचंही स्वागत करेन. पण जे घरात झोपले टक्केवारी खाऊन त्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आहे. आपले धाराशिवचे जे काही खासदार आहेत ओमराजे निंबाळकर, आपण बघितलं या दुष्काळी परिस्थितीमध्ये म्हणा किंवा पूर परिस्थितीमध्ये एनडीएफचे जे काही जवान आहेत त्यांच्यासोबत त्या पूर परिस्थितीत जाऊन कुटुंब अडकलेले जे काही कुटुंब आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि ते राजकीय हिरो ठरले आहेत. अभयदादा साळुंखे यांची नेमकी काय प्रतिक्रिया यावर? नाही, मी त्यांचं अभिनंदन करतो. सगळ्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांच्यासोबत आता आमचं तिथं माळहिप्पर गेला जळकोट तालुक्यात सचिन केंद्रे म्हणून आमचे सहकारी आहेत. त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीनं ओमराजेंच्याच पद्धतीने एनडीआरएफच्या जवानाच्या मदतीनं 2 माणसं त्यांनी सुद्धा वाचवली. असं बा चांगलं काम प्रत्येकानं शिकलं पाहिजे. आम्ही शिकायला तयार आहोत.
बरोबर. आम्ही शिकतो, आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय. ओके, पण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. का नाही करायचं? तुम्हाला मतं घ्यायला तुम्हाला सगळे लोक पाहिजे निवडणुकीत, मग आता का नको? आता संकटात लोकांना आधार का नको? हा प्रश्न आहे. शेती हा जो काही विषय आहे आपल्या देशासमोर अत्यंत संवेदनशील अशा प्रकारचा विषय आहे. परंतु मागील 75 वर्षामध्ये जर आपण बघितलं, कोणतंही सरकार असो त्या सरकारने शेती हा विषय संवेदनशीलपणे घेतलेला नाही. तुम्हाला काय वाटतं? काय सांगाल तुम्ही? घेतलं असतं तर शेतकरी आत्महत्या कशाला केली असते? आणि आताचं सरकार तर डुप्लिकेट बसलेलं आहे. 10,000चं सोयाबीन हे 4,000वर आणून ठेवले आहेत. 35 रुपयाला पेट्रोल देणारे 110 रुपये लिटरनं पेट्रोल विक्री चालू आहे. ह्या आधी 10-12 वर्ष जीएसटीतून लुटले आणि आता मास्टर स्ट्रोक आहे कमी करून. मग 10 वर्ष कुणाचा मास्टर स्ट्रोक होता? तो लुटारू स्ट्रोक होता का? सगळं नौटंकी बाज आहे, मीडियाची साथ आहे आणि त्याच्यावर यांचे मजा मारणं चालू आहे. सरकार म्हणजे लोक कल्याणासाठी नाही तर आता अमित शहा मला सांगा, कुठल्या 11 वर्षापासून यांना घुसखोर बाहेर काढता आले नाहीत. उठकी सुट पाकिस्तान पाकिस्तान म्हणता आणि त्यांनी 26 लोकांना आपल्या पहलगाम मध्ये मारलेलं ताजं असताना फक्त पोराला क्रिकेटमधून पैसे जयशहाला कमवता यावेत म्हणून पाकिस्तान सोबत मॅच खेळलो तुम्ही. आणि तुम्हीच इतके दिवस भारत पाकिस्तान मॅचला विरोध करत होतो काँग्रेसच्या काळामध्ये. मग ती तशी घटनाही घडलेली नसताना ती नॉर्मल मॅचेस असताना विरोध करत होतो. आता तर घटना आहे, ताजी आहे. बरोबर. आणि आता तुमच्या पोराच्या फायद्यासाठी खेळता, म्हणजे तुमची नीतिमत्ता किती डुप्लिकेट आहे. आता शेतीमालाचा जर बघितलं आपण, कुठल्या शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांना परवडेल कसं? काय सांगाल? परवडायचा प्रश्नच राहील. भाव काहीच नाही ना कुठल्या शेतीमालाला. सरासरी आपल्या इथं उत्पन्न किती आहे? एकरी 5 क्विंटल सोयाबीनचं, 10 कट्टे, आणि 5 क्विंटलचे बाजारात फुलं आहेत 20,000 4,000. अजून त्या टेम्पोचं भाडं त्याच्यातून कटते, आडत त्याच्यातून कटते. 20,000 पुरते हातात पडत नाहीत शेतकऱ्याच्या, पण 20,000 रुपये मिळतात. आणि ती 20,000 रुपये मिळवण्यासाठी घातलेला खर्च वर्षभरातला 4 महिन्यातला हा 25,000 आहे. 5,000 रुपये एकरी लॉस मध्ये शेतकरी कसं जगलेला आहे ती म्हणजे काय देवाची कृपा आहे कसं जगलाय शेतकऱ्याचं शेतकऱ्याला माहित. परंतु सरकार म्हणून त्यांचा आबर कशामुळे कमी झालेत भाव? फक्त ह्यांनी डीओसी बाहेरून मागवले आहेत, पाम तेल बाहेरून मागवले आहेत. आणि मागवणारे कोण आहेत? ती मोदी शाच आहेत ना, ह्यांच्यामुळे शेतकऱ्याचं वाटोळ आहे. आज मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्या गोष्टी झाकून चालल्यात. पण त्याचाही पर्दाफाश राहुल गांधी करतील, करतच आहेत. आता जे काही ओला दुष्काळ आहे, ओला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नेमकी काय मागणी आहे? प्रमुख मागणी ओला दुष्काळ करा, कोरडवाहूला हेक्टरी 50,000, बागायतदारला हेक्टरी 1,00,000 आणि फळबागायतदारला हेक्टरी 1.5 लाख रुपये मदत द्या. मनुष्यहानी जी झाली आहे ते प्रति व्यक्ती त्याच्या कुटुंबियाला 10 लाख रुपये द्या. पशुधनाचे जे नुकसान झाले, लाख रुपयाच्या खाली कुठलंही पशुधन नाही, गाय नाही, म्हैस नाही ना बैल नाही, त्याच्यामुळे प्रति पशु लाख रुपये द्या. आता ही 30,000 ठिकड्या दिलेल्या. इथं बाजूला 20 किलोमीटरवर कर्नाटकात 80,000 आहे. म्हणजे नीतिमत्ता कळते. तिथं काँग्रेस सरकार 80,000 दिलेलं, ही 30,000 दिलेलं. म्हणजे संकट एकच आहे, लक्षात घ्या. यांची नीतिमत्ता खराब आहे. लोकांना नाही, ह्यांना अदानी अंबानी उद्योगपतीचं घर भरण्यासाठी यांनी सरकारमध्ये आहेत, यांनी पदावर आहेत. पुन्हा आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माती भरून द्या, खरडून गेलेल्या खरडणीचे पैसे द्या 2 लाख रुपये प्रति एकर, आणि ज्यांची पूर्ण माती होऊन गेली माती भरून द्या, अशा आमच्या मागण्या आहेत. तर दीपावलीपूर्वी निश्चितपणे सरकारच्या वतीने आर्थिक मदत दिली जाईल असं बोललं जाते किंवा मला वाटत नाही आश्वासन दिलंय. काय वाटतंय तुम्हाला? दिवाळी शेतकऱ्यांची गोड करेल सरकार? ह्या लबाडाचं आश्वासन मला काही मिळाल्याशिवाय खरं वाटत नाही. कारण लगेच बदलते ते. निवडणूक होती ते 13,600 हेक्टर मिळले, आता 8,500 म्हणले आहेत. म्हणजे तेव्हा 2 हेक्टरची 3 हेक्टरची मर्यादा केली, आता 2 हेक्टरची मर्यादा. लगेच नियत बदलते यांची. तेव्हा लाडक्या बहिणी फॉर्म लाईन भरून लावून भरले, आता गरज संपली तर लाडक्या बहिणी सारखं काढण्यावर आहेत. लाख काढल्या 5,000 काढल्या, 50,000 काढल्या 5 लाख काढल्या, 20 लाख काढल्या 50 लाख काढल्या.
काढणं चालू आहे, कारण त्या बहिणीचं मतदान होऊन गेले ना. असे गरजेनुसार चालणारे स्वार्थी संधी साधू लोक असल्यामुळे ह्यांची काय खात्री धरा. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्ही ग्रामीण भागाचा दौरा केलेला आहात, तर नेमकं काय परिस्थिती आहे आणि दादा काय वाटतं परिस्थिती तुम्हाला नाही नेमकं की आता हा जो काही बळीराजा आहे जो कोलमडून पडलेला आहे, नव्या जोमाने पुन्हा उभारेल, खरंच उभारेल, काय वाटतं तुम्हाला? कारण तुमचे ग्रामीण भागाचे अटॅचमेंट आहे, काय वाटतं, काय सांगाल? शेतकरी कुटुंबातलेच आहात तुम्ही. आज शेतकऱ्याला काही आधार पक्ष काँग्रेसनं, म्हणजे काँग्रेस तर समजा विरोधी पक्ष म्हणून संघर्ष करते, पण सरकारनं काही आधार दिलाच तर आणि तरच शेतकरी वाचल, नाही तर अत्यंत खूप मोठे सामाजिक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतील. हे साधं संकट नाही, सरकारनं लाईटली घेऊ नये, लोकांच्या जीवाशी खेळू नये. या मुलाखतीच्या माध्यमातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके बळीराजाला नेमकं काय आवाहन करत? आम्ही काँग्रेस तुमच्या सोबत आहे, खचून जाऊ नका. या मस्तवाल सरकारला वाकू आणि मदत घेऊच दिलासा देणं यांचं काम आहे. देत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. ह्या उर्मीनं आपण लढू, हिम्मत हारू नका, लढेंगे जीतेंगे. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमचे संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.